यार जनरली असं होतं की स्वप्नील जोशीच्या ज्या फिल्म्स असतात, मी ऑनेस्टली सांगतो आहे, त्या कायम चांगल्या असतात. आणि या चित्रपटाविषयी मी एवढं म्हणू शकतो की कन्सेप्ट जी आहे ती थोडी कॉमन नाही, मी म्हणेल डिफरंट आहे तशी. पण यार जे एक्सपेक्टेशन्स एक तर मी सांगेल की ट्रेलर जेव्हा मी बघतो ना, तेव्हा मी कधीच ट्रेलर नंतर रिॲक्ट नाही करत. पण हां, काही जण मला जेवढं लक्षात आहे, ट्रेलरच्या वेळी काही ना काही पहिलेच निगेटिव्हिटी करायचं बघत होते. आता चित्रपट बघितल्यानंतरचा माझा एक्सपिरियन्सविषयी जर मी बोलायला गेलो ना मित्रांनो, ॲक्च्युली हे पहा, मी एक्सपेक्टेशन जास्त नव्हत्या ठेवल्या. ऑब्व्हियसली यार, एक असा कलाकार आहे की ज्याच्या टॉपिक्सवर किंवा एंटरटेनमेंट होऊन जाते. म्हणजे त्याचे चित्रपट पाहायला मजा तरी येते, नो डाऊट. थोडा एक्साइटमेंटही असते. आणि झालं असं की मी सिरियसली सांगेल, एक्सपेक्टेशन्स मे बी जास्त होत्या मला. कारण कसं आहे की मी इतरांप्रमाणे नाही ट्रेलरवर डायरेक्ट जज करत. आणि जेव्हा टीजर आलेला ना, टीजर खूप आधी आलेला तसा, तेव्हाच थोडंसं वाटत होतं की मजा येईल. आणि आत्ता ॲट प्रेझेंट जर एक्सपिरियन्स सांगेल मी माझा, तर यार आय मीन मी तुम्हाला डेफिनेटली म्हणेल की तुम्ही बघा हा चित्रपट. प्लीज डोंट ओव्हर रिॲक्ट ऑन ट्रेलर. आय मीन त्याच्यामुळे जर तुम्ही चित्रपटावर हे करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण ही स्वप्नीलची फिल्म आहे, तो आपण थोडा बहुत एक्सपेक्टेशन जास्त ठेवतोच हो. पण ठीक आहे, वन टाईम वॉच आहे. आणि एक मजा आहे या चित्रपटात की समहाव जेव्हा ते एकमेकांना भेटतात आणि जे काही त्यांच्यासोबत होतं, आता ते का होतं का नाही ते तुम्हाला कळेल. पण हां, एक त्याच्यात फक्त फायदा हा आहे चित्रपटाचा की यस, तुमच्यासमोर प्रश्न असतो की हे का होतं आहे. सो त्यात थोडंसं आपण म्हणू शकतो. पण हां, आता असं पण आहे की आजकालची ऑडियन्स किती पेशन्स ठेवते वगैरे. पण मी तरी तुम्हाला रिकमेंड करेल यार की बघा, वन टाईम वॉच डेफिनेटली आहे. हां, कधी कधी असं म्हणतात ते खरं आहे की ट्रेलरवरून जज नाही करायला पाहिजे. आणि सिरियसली सांगतो आहे, नका करू ट्रेलरवरून जज. बघा एकदा, एक्सपेक्टेशन्स कमी ठेवा. कारण आज जर मी फक्त स्वप्नील वर्सेस स्वप्नील कंपेअर करायला गेलो, तर त्याचे चित्रपट कायम खूप चांगले असतात. इट्स लाईक हा ठीक आहे, नॉट बॅड, नॉट गुड, ओके टाईप्स.